गोकुळ सोबत गोकुल. नगरसेवक आतापर्यंत तक्रार करूनही होत नव्हते. निदान आता एक मार्गी असल्यामुळे निदान तक्रारी ऐकून तर घेतल्या जातात. नगरसेवक नसल्यामुळं काय काम तटतच नाही आहे आमचं, खरं सांगायचं झालं तर. आणि असूनसुद्धा काय उपयोगच नसतोय तसा. गटारीत आत्ता जर तुम्ही मॅडम बघितलं, गटारीत स्वतः आम्ही घाण काढले. आम्ही इथून काठी तिथंपर्यंत घालून स्वतः आम्ही घाण काढायची. महानगरपालिकेवर आपण समाधान नाहीच आहे. त्यासनी म्हणलं पगार 50,000 घेत आहे, मग 50 घेतला म्हणून काय झालं, हे कोण ओढायचं, असंही उरपाट वागणं असते त्यांचं. झिरो मार्क, टोटली झिरो मार्क कोल्हापूर प्रशासनाला. काही उपयोग नाही प्रशासनाचा. बाहेरची आजूबाजूची गावं सुधारायला लागलीत आणि कोल्हापूर अजून डबक्यात आहे तसं आहे. नमस्कार, लायमार्टीचं पब्लिक डिमांड या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. गेली 3 वर्ष झालं कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनामध्ये नगरसेवकांच्या निवडणूक झाल्या नाहीत. त्यामुळे सर्व प्रभागाची जबाबदारी सध्या महानगरपालिका प्रशासनावर आहे. त्यामुळे आज जाणून घेणार आहोत महानगरपालिका प्रशासन आपल्या जबाबदारी पूर्ण करतात का, लोकांच्या अडचणी दूर झाल्यात का, लोकांच्या समस्यापर्यंत महानगरपालिका पोहोचली काय, या सर्व गोष्टी आपण थेट लोकांकडून जाणून घेणार आहोत. चला, आज आपण आलो आहोत आझाद गल्लीत येथे प्रभाग क्रमांक 32 येथील नागरिकांशी आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत. सर, काय सांगाल, गेली 3 वर्ष झालं नगरसेवक नाही आहेत, महानगरपालिका प्रशासन सगळं बघते, काय वाटते तुम्हाला याबद्दल? प्रशासन आता ज्या सुविधा चालू आहेत त्या नगरसेवकापेक्षा चांगल्या सुविधा आहेत. कारण का एक मार्गी आता हातोटी कार्यक्रम चालू आहे. नगरसेवक आतापर्यंत तक्रार करूनही होत नव्हते. निदान आता एक मार्गी असल्यामुळे निदान तक्रारी ऐकून तर घेतल्या जातात. महानगरपालिका तुमच्या तक्रारी ऐकते, मुकादमांना सांगितलं तर ते ऐकून घेतं. ते पूर्ण होते? किती दिवसात पूर्ण होते? एक दोन दिवसात होतात होणार. नगरसेवकांची निवडणूक व्हावी का नाही असे म्हणजे काय वाटते तुम्हाला? निवडणूक व्हायलाच पाहिजे. प्रतिनिधी प्रत्येक भागातला प्रतिनिधी हवाच. मग आता कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाला तुम्ही 10 पैकी किती गुण देणार त्यांच्या कामकाजाबद्दल? त्यांच्या कामकाजाबद्दल 8 गुण देणार. काय सांगाल, आता कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नाही, कोल्हापूर महानगरपालिका सगळं कामकाज बघते, काय सांगाल याबद्दल? मला तरी वाटते नगरसेवकांची आवश्यकता वाटतच नाही. 4 वर्षात काय तटलं आपलं काम? नगरसेवक नसल्यामुळं काय काम तटतच नाही आहे आमचं, खरं सांगायचं झालं तर. आणि असूनसुद्धा काय उपयोगच नसतोय तसा. आणि तसा विचार केला तर या गल्लीमध्ये झाडलोट करायला एका दुसऱ्या दिवशी आली नाहीत तर आम्ही तक्रार केल्यानंतर ती येतात. पण आमच्या इथली पाण्याची तक्रार मोठी आहे. आमच्या इथं पाणी कमी दाबानं येते, त्याची जरा महानगरपालिकेनं दखल घ्यावी असं मला वाटते. बाहेरचा जो रस्ता आहे मेन तो रस्ता बरेच वर्ष झालेला नाही आहे. त्या रस्त्याची निदान डागडुजी तरी व्हावी अशी इच्छा आहे. मग तुम्ही ते पाण्याची तक्रार आणि रस्त्याची तक्रार केली महानगरपालिकेमध्ये? महानगरपालिकेमध्ये बऱ्याच वेळा केलेली आहे. येणाऱ्या इथल्या मुकादम त्यांच्याकडे दिलेली आहे. फक्त लेखी आम्ही दिलेली नाही आहे. पण हे जे मुकादम असतात ते लोकांचे सेवेकरीच असतात. त्यांच्याकडे आम्ही तक्रार केल्यानंतर त्यांनी त्याचं निराकरण करायला पाहिजे. महानगरसेवक नसला म्हणून काही फरक पडत नाही आहे. आता 4 वर्ष नव्हता तर काय फरक? 4 वर्ष नाही आहे आता नगरसेवक, मग काय कुठल्या सुविधा बंद पडल्यात? पालिकेमध्ये तक्रार केल्यानंतर जर काम होत असेल तर नगरसेवकाची काय गरज आहे? माझं व्यक्तिगत मत असं आहे. तुम्ही कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाला 10 पैकी किती गुण देणार त्यांच्या कामकाजावर? 7 गुण. आता सगळ्यांनी जे सांगितलं तेच सगळ्यांच्या समस्या. आणि आपण कसं स्वतःपुरतं नाही बोललं पाहिजे, आपल्या गल्लीपुरतं बोललं नाही पाहिजे, सगळीकडंच हे झालं पाहिजे. नगरसेवक काय गल्लीपुरतं आपल्या नको आहे, सगळ्या कोल्हापुरात पाहिजे ना. मग त्यामुळं रस्ते म्हणा, गटारी म्हणा किंवा पाण्याची सोय ही व्यवस्थित झाली पाहिजे, एवढंच. आता डेंग्यूची तपासणी, आता आमची मुलगी होती पेशंट, आमच्याकडून जेवढं स्वच्छता आहे तेवढं आम्ही करतो आहे. खरं जे त्यांच्याकडून महानगरपालिकेकडून पाहिजे ती व्हायला पाहिजे ना. पाण्याचं म्हणा, पाण्या ज्या तिथं टाक्या भरलेल्या असतात तिथं त्यांनी येऊन तपासणी केली पाहिजे किंवा औषध वगैरे दिलं पाहिजे. हे कधी देत नाहीत असं नाही. असं व्हायला नको की आम्ही त्यांच्याविरुद्ध सगळ्या उलट तक्रारी करतो आहे. पाण्याचा कधी वर्षातून एकदाच एखादाच वेळ कधीतरी हे पेशंट इकडं लई सापडले तर चला, डेंग्यूचं पेशंट सापडलं मग ते टाक्या बघायला येतात आणि ते कुठंतरी औषधं 2 थेंब टाकले की संपलं. गटारीत आत्ता जर तुम्ही मॅडम बघितलं, गटारीत स्वतः आम्ही घाण काढल्या. आम्ही इथून काठी तिथंपर्यंत घालून स्वतः आम्ही घाण काढायची. ती बाई जर आली तर अजिबात ती एवढा पॅचेस सोडला की नाही त्यांचा खराटा इकडं तिकडं कुठंही जात नाही. असं नाही. आणि इथून तिथंपर्यंत आम्ही स्वतः सगळं स्वच्छ करायचं. ही जरी रिकामी जागा असली, कार्यक्रम झाला काय झाला तर ते आमची जबाबदारी. आम्ही काय त्यांना म्हणत नाही की आम्ही घाण केली तुम्ही काढा किंवा काय नाही. मग त्यांचं तेवढं तरी पाहिजे 8 दिवस. आणि जिथं तिथं आम्ही फरशा लावलेल्या आहेत त्यांचं तेवढं कर्तव्य आहे की बाबा तिथं किती घाण साचल्या किंवा काय नाही, एक 8 दिवसातनं तरी त्यांनी बघितलं पाहिजे की नाही. त्यांनी बघत नाहीत बघा. हे एवढं आहे. आता काय शेवटी नगरसेवक हे पाहिजेत तर पाहिजेतच. आणि जरी असले तरी त्यांनी येऊन बाबा आपल्या
भागाची सगळी म्हणजे काळजी घेतली पाहिजे, विचारपूस केली पाहिजे एवढंच. ड्रेनेजची सोय पण 4-6 महिन्याला ड्रेनेज फुललं होते. मग ते कधी तर त्यांनी सगळ्यांनी तक्रार केली तर ते येणार आणि ड्रेनेजचं ते तेवढं साफसफाई वगैरे करून जातात. आणि पाणी म्हणलं तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं एवढ्या पाण्याच्या वर पाण्याला फोर्स नसतो. मग पाण्याचे नळ तरीसुद्धा आम्ही खर्चाने नळ वगैरे बदललं तरीसुद्धा पाणी फोर्स नसतं, काही नसतं. आता काय आता ते आपण सांगणार तर किती सांगा. आणि हे काय वैयक्तिक आपल्या एकट्याचं नाही आहे, सगळ्यांची तक्रार आहे. हां, आणि रोडला बघितला तर इथून खाली कोपऱ्यापर्यंत गेला तरी रोडला एकही खड्डा नाही आहे. हां, त्यामुळे तुम्ही पण आला शिला बघा रस्ता कसा आहे तो. कोल्हापूर महानगरपालिकेच्या कामकाजाला 10पैकी किती गुण देणार तुम्ही? आता 7 देणार. त्यांना काही सूचना द्यायच्या तुम्हाला महानगरपालिकेला? मग तेच ना, जरी नगरसेवक निवडून आले किंवा आलेत आपल्या भागाचे तर त्यांनी व्यवस्थित येऊन ते सगळ्या ज्या त्या भागाची पाहणी करावी, व्यवस्थित गटारी म्हणा, पाण्याची सोय, ड्रेनेजची सोय हे त्यांनी बघावं. त्यांना काय म्हणजे आमच्याकडून त्यांच्याबद्दल अशी काही तक्रार नाही आहे, फक्त त्यांनी येऊन ज्या त्या भागात बघावं एवढंच. वर्ष नगरसेवक नाहीत म्हणून का आपली कामं अडल्यात किंवा काय, नगरसेवक असताना सुद्धा म्हणजे काय व्यवस्थित असं हे नव्हतं. हे चाललेलं आहेच. आत्ता नगरसेवक नाहीत म्हणजे किती 2-3 वर्ष नाही आहेत. हां, मग आता आपण राहतो इथं, आम्ही जो आता 43 वर्ष झाली. मग आता काय नगरसेवक जरी होते तरी तक्रारी या अशा जसाच्या. आता रस्ता किती वर्ष झाली नाही आहे, मग असं आहे. मग त्या आहेत त्यांनी ते व्यवस्थित हे करावं. कुत्रीसुद्धा एवढी आहेत की बस. हां, भरपूर आहेत. आता इथं 2-3 मुलांना का नाही चावलेले आहेत कुत्री पण. मग त्यांनी पण ते येऊन बाबा हे केलं पाहिजे किंवा कुत्र्यांना त्या पकडून वगैरे काय नेलं पाहिजे किंवा काहीच नाही ना. मग कुठलंच काय, मग प्रत्येक गोष्ट काय सगळी सांगत जायला पाहिजे काय मी, असं पण आहे की नाही. सध्या गेले 3 वर्ष झालं कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नाही आहे. महानगरपालिका सगळं बघाले कामकाज. तुम्ही समाधानी आहे का त्यांच्या कामकाजावर? महानगरपालिकेवर आपण समाधान नाहीच आहे. आता मुळात कसं गटर तटलेले आहे. जे भागातला हे असतो मेन मुकादम, हा मुकादम बघतच नाही. मग ते हे काम कोणाचं? मुकादमचं काम आहे. नगरसेवक नसल्यामुळे मुकादमनं गरजेचं आहे. मग समाधान कसं? मग आयुक्त मॅडमला जर तक्रार केली तर मग येणार का? त्याच्यापेक्षा पहिला मुकादमनं गरजेचं आहे की प्रत्येक गटर तपासणी किंवा इथं भागात काय साफसफाई झाली आहे का नाही हे बी बघायला पाहिजे. ते बघत नाहीत. आता तुम्हाला मी नावं बी सांगते कोण मुकादम आहे. ते मुकादम इकडे फिरकत बी नाहीत. तुम्ही तक्रार केली ना त्यांच्या विरुद्ध? काय आता नगरसेवक आमच्या ह्याच्यातला असला की आम्ही नगरसेवकाला सांगितलं की ते शिवाय देऊन त्यासनी लावून द्यायचे. पण आता नगरसेवक नसल्यामुळं ती येतच नाहीत. त्यांच्यावर हे नाही ना, होल्ड ठेवणारं कोण नाही. सध्या तुमच्या प्रभागामध्ये काय काय समस्या आहेत? गटर चेंबर हे तटलेलेच आहे. हे महत्त्वाचा प्रश्न तो आहे की गटर चेंबर हे तटलेलं आहे, लोटणं होत नाही, बायका लोटत नाही. ओल्ड झालेले आहेत बायका. आता 50 वर्षाच्या पुढं बायका ओल्ड झालेल्या आहेत. त्यासनी काम होत नाही. तर काढा म्हणलं की ते वज्ज कोण न्यायचं हे सांगतात. त्यासनी म्हणलं पगार 50,000 घेत आहे, मग 50 घेतला म्हणून काय झालं, हे कोण ओढायचं, असंही उरपाट वागणं असते त्यांचं. म्हणजे ॲक्च्युली कसं आहे, ती आयुक्त मॅडम एकटा काय बघणार नाही. एवढ्या खालच्या लेवलला आयुक्त मॅडम कधीच येत नाही. हे त्यांच्यावरचा इन्स्पेक्टर किंवा त्यांच्यावरचा मुकादम हे न बघणं गरजेचं आहे. त्या बाईला काम लावणे, एखाद्या वेळेस ती रजेवर असली तर तिला रिप्लेसमेंटला द्यायला पाहिजे. ते देतच नाहीत ना. फोन केला की म्हणतात आमच्यात कामगारच नाहीत, 8 कामगार रजेवर, मग आम्ही द्यायचा कुठला, मग आम्ही लोटायचं का? हा प्रश्न बी आहे की. मुळात कसं आहे की आयुक्त एवढ्या खालच्या लेवलला येत नाही. ते आयुक्त मॅडम म्हणतात आमच्याकडे तक्रार करा, पण ते खालच्या गटरीपर्यंत आयुक्त मॅडम कधी येत नाही. हे तिथल्या त्या वॉर्डातल्या इन्स्पेक्टरनं बघणं गरजेचं आहे, मुकादमनं बघणं गरजेचं आहे. आणि कामाला त्या प्रभागामध्ये ती जी बाई आहे तिला कामाला लावणं. महानगरपालिका प्रशासनाला 10पैकी किती गुण देणार तुम्ही त्यांच्या कामकाजाबद्दल? आता महानगरपालिकेला गुण बी द्यायचे नाहीत, कारण रस्ता बघा सगळा उकरलेला आहे रस्ता. आता हे केव्हा माहिती आहे काय, ईश्वर 8 वर्षापूर्वी रस्ता गेलेला आहे, तसाच आहे. त्याच्यानंतर त्या नगरसेवकांना आलेल्या केलं, त्याच्यानंतर कोण नाहीच. ते जे आहेत आमच्या इथले म्हणजे प्रशासनामध्ये नंबर पण काढला होता की त्याच्यावर तक्रार करा, गावठी कुत्रे आम्ही त्यांचा म्हणजे जे काय असेल ते त्यांचं हे लावतो. पण त्यांचं पण काय व्यवस्थित हेच नाही आहे, ते करतच नाही आहेत. गावठी कुत्री आयाशी रोडवर फिरतातच. आम्ही बघा या बाटल्या अशा ठेवल्यात, म्हणजे त्यांचं वावर नाही इकडनं. आमची इथले बारके पोरं खेळत असतात, त्यांना चावलं तर केवढ्याला पटणार ते. परत त्यांची घाण वगैरे असते, ते त्यांना प्रशासनाच्या बायका ज्या लोटाला येतात त्यांना सांगितलं ते उचलत नाही टाईम टू टाईम.
मग हा त्रासच आहे ना गल्लीच्या लोकांना. मग तुम्हाला काय वाटतं नगरसेवकांची निवडणूक व्हायला पाहिजे की नको? व्हायला पाहिजेत ना, लवकरात लवकर व्हायला पाहिजे. म्हणजे नगरसेवक हा असतोच भागाचा विकास करण्यासाठी आणि तिथल्या स्वच्छ सुविधा बघण्यासाठी, लोकांच्या गरजा त्या ज्या गटरी वगैरे आहेत त्या सगळ्या व्यवस्थित ठेवण्यासाठी, चेंबर्स वगैरे त्याच्यातून रोगराई दुर्गंध काय होऊ नये यासाठी असतं. पण ते जर नगरसेवक नसेल आम्ही जाणार कोणाकडे? आणि जेव्हा नगरसेवक होते तेव्हा तुम्ही कामकाज तुमचं होत होतं पूर्ण? होत होतं. त्यांना सांगितलं तर नगरसेवकला म्हणजे आपलं असतं नगरसेवकशी थोडंफार संबंध असतात, त्यांना जरा दमदाटकी करून किंवा जरी त्यांना प्रेमानं जरी सांगितलं तरी ते करत होते. 1-2 दिवस लेट व्हायचं कामं व्हायची, पण आता होतच नाहीत. कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाला किती मार्क देणार तुम्ही 10 पैकी? आत्ता रोड वगैरे सगळं सोयीसुविधा बघता 0 मार्क, टोटली 0 मार्क. कोल्हापूर प्रशासनाला काही उपयोग नाही प्रशासनाचा. बाहेरची आजूबाजूची गावं सुधारायला लागलीत आणि कोल्हापूर अजून डबक्यात आहे तसं आहे. रोडवर खड्डे आहे तसेच आहेत. रस्ते करणार म्हणतात, रस्ते काय करतच नाहीत. चेंबर तसेच, गटरी तशाच, त्याची दुरुस्ती पण नाही. का उपयोग आहे? मग त्यांना मार्क कशाच्या बेसिसवर द्यायचे? त्यांनी काय सोयीसुविधा जर लोकांना दिल्या तर मार्क देणार ना. सोयीसुविधाच काय दिलं नाही तर आम्ही मार्क कशाच्या बेसिसवर द्यायचे प्रशासनाला? तर या होत्या नागरिकांच्या प्रतिक्रिया. अशाच नवनवीन एपिसोड बघण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. कॅमेरामॅन रवींद्र बागलसह मी नीता पोद्दार, लाईव्ह मराठी, कोल्हापूर.